नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण आलू मटर तर नेहमी बनवतो आणि अनेक प्रकारे बनवतो. परंतु तुम्ही कधी दही आलू मटर बनवलेलं आहे का? नसेल बनवलं तर ही रेसिपी पूर्ण पहा आणि एकदा नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. कारण एवढी भन्नाट लागते की बनवल्याशिवाय कसं कळणार? चला तर मग भाजी कशी बनवायची याची कृती बघूया. इथे सर्वात प्रथम पाऊण वाटी मटार घेतलेला आहे. मी फ्रीजमध्ये ठेवलेलं मटार होतं, त्यामुळे ते एक 15 मिनिटे पाण्यात घालून मऊ होण्यासाठी ठेवलेलं आहे. मध्यम आकाराचे 5-6 बटाटे स्वच्छ धुवून कुकरला उकडून घ्यायचे आहेत. आता इकडे बाकीचं साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे. त्यामध्ये पाऊण वाटी दही, पाऊण वाटी वाटाणा, 1 कांदा, 8 काजू, 2 चमचे धने, अर्धा चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. सर्वात आधी हे जे दही आहे ते थोडंसं पाणी घालून घुसळून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीमध्ये घातल्यानंतर भाजी फाटल्यासारखी होत नाही. आता इकडे हे जे वाटाणे आहेत ते थोडेसे शिजून घ्यायचे आहेत. बटाटेसुद्धा शिजून झालेले आहेत. दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करायला ठेवून धने आणि जिरे यामध्ये कोरडेच भाजून घ्यायचे आहेत, तेल न वापरता. तुमच्या घरामध्ये जर आवडत असेल तर या भाजीमध्ये थोडीशी बडीशोप पण घातली जाते, परंतु माझ्या घरामध्ये बडीशोपचा फ्लेवर भाजीमध्ये आवडत नाही, म्हणून मी काही ती यामध्ये घातलेली नाही. धने भाजून झाले की नंतर जिरेसुद्धा बिना तेलाची छान भाजून घ्यायचे आणि नंतर हा जो कांदा आहे तो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा शक्यतो एकदम बारीकच पाहिजे. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा करू शकता. आता कांदा चिरून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. ह्या भाजीसाठी तूपच वापरायचं आहे, तेलाचा वापर करायचा नाही. तूप गरम झालं की 1 चमचा जिरे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि नंतर अगदी पाव चमचा हिंग यामध्ये घालून घेतला की छान खमंग परतून घ्यायचा आहे. जिरे आणि हिंग चांगलं परतून झालं की यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून चांगला मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून होतोय तोपर्यंत वाटणाची तयारी करून घ्यायची. त्यात आधी हे जे कोरडे मसाले आहेत ते थोडेसे मिक्सरला फिरून याची पावडर तयार करून घ्यायची आहे. कोथिंबीर आणि ते जर सगळं सोबत घातलं तर पटकन आणि चांगलं बारीक होणार नाही, म्हणून आधी पावडर केल्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर घालून अगदी थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार केली आहे. वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे. आता उकडलेले जे बटाटे आहेत ते सोलून चिरून घ्यायचे आहेत. हे बटाटे आधीच उकडून ठेवल्यामुळे ते आता सोलण्यासाठी थंड झालेले आहेत. परंतु जर तुम्हाला घाई असेल आणि बटाटे गरम असतील तर वरतून थोडंसं गार पाणी ओतायचं. आता या बटाट्याच्या खूपच बारीक फोडी करायच्या नाही आहेत. एका बटाट्याच्या 4 अशाच पद्धतीने याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. इकडे कांदा परतून झालेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. हळद घालून झाली की नंतर ही वाटणाची जी पेस्ट आहे ती यामध्ये घालून चांगली परतून घ्यायची आहे. हे वाटण चांगलं परतून झालं की नंतर यामध्ये लगेचच हा जो शिजवलेला वाटाणा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि नंतर बटाट्याच्या फोडीसुद्धा लगेचच यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. वाटाणा शिजवताना अगदीच खूप जास्तही शिजवायचा नाही आहे, कारण थोडासा मऊ होईपर्यंत शिजवला की नंतर तो भाजीमध्ये सुद्धा एक 5 ते 6 मिनिटे शिजून छान मऊ तयार होतो. आता वाटाणे आणि बटाटे घालून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून यामध्ये बाकीचे जे सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. त्यात सर्वात प्रथम 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट, 1 चमचा घरगुती लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता या भाजीमध्ये खूप साऱ्या मसाल्यांचा सुद्धा वापर केला जात नाही. अगदी कमी मसाले आणि कमी साहित्यात ही भाजी तयार होते, परंतु चवीला छान लागते. आता हे मसाले घालून झाले की हे घुसळलेलं दही जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करत घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवत असाल तर दही मात्र सुरुवातीलाच फेटून घालावे, म्हणजे भाजी नंतर फाटल्यासारखी होत नाही. आता हे जे दही घातलेलं आहे ते भाज्यांमध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे आणि नंतर यामध्ये अगदी पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटे कमी गॅसवरती ही भाजी छान शिजून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटे झाल्यानंतर इथे ही भाजी शिजून तयार झालेली आहे. परंतु तुम्ही तर म्हणाल की भाजीला रंगही नाही जास्त आला. कारण त्याला आहे की मी भाजीमध्ये तूप वापरलेलं आहे आणि तूप वापरलेलं असल्यामुळे याला तरी तर जास्त येणार नाही. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता. परंतु आपल्या आरोग्यासाठी आपण तेलाचा वापर नेहमीच कमी करायचा. आता इथे भाजी तर तयार झाली. जेवणासाठी मी ताट तयार करत आहे. त्यात सर्वात प्रथम ही भाजी एका डिशमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर हा जो रात्रीचा फोडणीचा भात आहे तो सुद्धा गरम करून घेतलेला आहे. माझ्या घरामध्ये तरी मी आटोकाट प्रयत्न करते की अन्न कधी वाया जाऊ द्यायचं नाही. त्यानंतर घट्ट असं दही आहे भातासोबत खाण्यासाठी.
दही आणि नंतर ठेचासुद्धा आहे. आहा! आलं ना तोंडाला पाणी. दही, ठेचा, दही आलू मटार, भात आणि मऊसूत अशी चपाती. रोजच्या जेवणाची थाळी तयार आहे. माझ्या रेसिपीला येणाऱ्या व्ह्यूजवरनं तर कळतं की तुम्ही माझ्या रेसिपी नक्की बघता, परंतु कमेंट का बरं करत नाही? कमेंट आवर्जून करत जा आणि थोडी जरी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.